गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर गावामध्ये दुर्गावा हॉटेलचे मालक नवीन शेट्टी यांच्याकडे फूड इन्स्पेक्टर व अँटी करप्शन अधिकारी आहे असे भासवून हॉटेलवर कारवाई करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडे 15,000 रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मधुकर कांबळे, अविनाश देशमुख, संगीता कांबळे, महादेव कुरणे यांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. पुन्हा आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. इचलकरंजी शहरासह जिल्ह्यामध्ये शासनाचे अधिकारी आहे असे सांगून फूड इन्स्पेक्टर व अँटी करप्शन व पत्रकार आहे अशी वेगवेगळी पदं दाखवून व गाडीवर पोलिसांचा लोगो लावून यातील आरोपी मधुकर कांबळे, अविनाश देशमुख, संगीता कांबळे, महादेव कुरणे हे बिनधास्तपणे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, उद्योजकांकडे पैसे मागत होते व धमकी देत होते. गावातील दुर्गाबा हॉटेलमध्ये नवीन शेट्टी यांच्याकडे हे चौघे जाऊन तुमच्या हॉटेलवर आम्ही छापा टाकला आहे, तुमच्या हॉटेलमध्ये भेसळ होत आहे, त्याचे नमुने घेऊन आम्ही तुमच्यावर कारवाई करणार आहे, तुम्हाला जर कारवाई नको असेल तर आम्हाला महिन्याला 15,000 रुपये द्यावे लागतील अशी नवीन शेट्टी यांच्याकडे मागणी केली व 5,000 रुपयांची पावती केली. याची खातरजमा करण्यासाठी नवीन शेट्टी यांनी अन्न प्रशासन खात्याशी संपर्क केला. यावेळी अन्न प्रशासन अधिकाऱ्यांनी असे कोणतेही अधिकारी आम्ही पाठवलेले नाहीत. नवीन शेट्टी यांनी याची दखल घेऊन धाडस दाखवून या चौघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या चौघांना याआधी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. अशा बोगस संस्थांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. जर असे कोण बोगस पत्रकार, बोगस पोलीस, बोगस अन्नभेसळ अधिकारी सांगून कोणी जर पैसे मागत असतील तर त्यांच्यावर बिनधास्तपणे तक्रार दाखल करण्याचं आवाहन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी केलंय. या घटनेमुळे जे बोगस पत्रकार, बोगस फूड इन्स्पेक्टर व अँटी करप्शन गाडीवर पोलीस लोगो लावून फिरत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, डीवायएसपी समीर सिंह साळवे, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिलाय.